पुण्याच्या मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना। दाभाडे शहराजवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा जुना पूल कोसळला। अनेक पर्यटक इंद्रायणी नदीमध्ये बुडाले। 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती। लहान मुलांचाही समावेश तर 5 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। कुंडमळ्यामध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी। त्यातल्या त्यात या ठिकाणचा पूल कोसळला। घटना रविवारी 3:30 वाजता घडल्याचं सांगितलं जातं। घटनास्थळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडी पोलीस दाखल। घटनास्थळी एनडीआरएफचे जवान पोहोचले। नदीमध्ये वाहून गेलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू। 15 ते 20 रुग्णवाहिका देखील उपस्थित। पूल आधीच जीर्ण अवस्थेमध्ये होता। पुलाच्या ढिगाऱ्यातून बचाव पथकाला दुचाकी देखील सापडली। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। सुप्रिया सुळेंनी घेतला घटनेचा आढावा। घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी माझं बोलणं झाल्याची दिली माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील जखमी लोकांना रुग्णालयामध्ये दाखल केलं। एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली। आवश्यक ती मदत पुरवली जाते। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो। पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। दुर्दैवी घटना आहे, अपघात आहे। दुर्घटनाग्रस्तांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत। घटना का घडली, कशामुळे घडली याची चौकशी व्हावी। आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। शासन प्रशासनानं सतर्क राहणं गरजेचं। शरद पवारांचं ट्विट। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करा। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांचे निर्देश। जमेल त्या पद्धतीनं मदत कार्य सुरू। आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू। 6 पर्यटकांवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। आमदार सुनील शेळके यांची माहिती। पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक, तितकीच मनाला वेदनादायी। बचाव पथकाला यश मिळो, सर्वजण सुखरूप असू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आदित्य ठाकरेंचं ट्विट। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। सुप्रिया सुळे घटनास्थळी दाखल। सुप्रिया सुळेंनी घटनास्थळी जात घेतला घटनेचा आढावा। 20 ते 25 जण वाहून गेल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि वेदनादायी। आमदार रोहित पवार यांची इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेच्या संदर्भात प्रतिक्रिया। एनडीआरएफची टीम दाखल। अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न सुरू। सध्या जिवंत लोकांना काढणं गरजेचं। रोहित पवारांची प्रतिक्रिया। हा पूल पादचारी होता। शेतकऱ्यांना पायी येण्या जाण्यासाठीचा रस्ता बनवला गेला। 101 पर्यटकांची गर्दी होती। आमदार सुनील शेळकेंची माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी। मोडकळीस आलेला पूल स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडनं होणं गरजेचं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। अशा सगळ्या बातम्यांनी मनाला वेदना होता। देवाच्या मनात काय माहीत नाही, पण घडलेल्या दुर्घटनेने मनाला वेदना झाल्या। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। आजची घडलेली घटना दुर्दैवी। बचाव कार्य सुरू। अनेक लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। 3 जणांचा मृत्यू। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पीएम मोदींचा अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना फोन। मावळ दुर्घटनेची दोन्ही नेत्यांनी घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांच्या प्रति उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली सहवेदना। जुन्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचना। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान सोहळा 18 जून रोजी 19 जून रोजी पालखी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार। संत गजानन महाराज पालखीचं हिंगोलीमध्ये ठिकठिकाणी स्वागत। जिल्ह्यामध्ये 3 दिवस मुक्कामानंतर पालखी परभणीकडे रवाना होणार। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणावर भाविक तुळशीहार आणि फुलं मोठ्या भक्तिभावाने अर्पण करतात। आता याच निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करण्यात आली। धूप आणि अगरबत्तीच्या विक्रीची सुरुवातही सुरू। मध्य रेल्वेची उपनगरीय गाड्यांमध्ये विशेष मोहीम। प्रथम श्रेणी डब्यामध्ये तपासणी मोहीम 16 जून पासून सुरू होणार। बुलढाण्यातील चिखलीमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। बुलढाणा, अकोला, वाशिम या 3 जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। राज्यातील साखर कारखान्यामध्ये वापरणार एआय तंत्रज्ञान। एआयसाठी 6% व्याजदर कर्ज देणार राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना कर्ज। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये उड्डाणपुलाच्या खालील भागाला तडा, काँक्रीटचा काही भाग कोसळण्याची भीती। 2 दिवसांमध्ये तांत्रिक समिती या भागाची पाहणी करणार।
मोहोळ तालुक्यामध्ये कुख्यात गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेखचा पुणे शहर पोलिसांनी केला एन्काउंटर। सिव्हिल रुग्णालयामध्ये आरोपीचे वडील आणि पत्नीसह नातेवाईकांचा आक्रोश। पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची नातेवाईकांची मागणी। पुण्यामध्ये एका श्वानाचा मुलावर हल्ल्यामध्ये मुलगा किरकोळ जखमी। हडपसर भागात असलेल्या कामठी वस्तीतील घटना। छत्रपती संभाजीनगरमध्ये कर न भरता वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाईतील जप्त केलेल्या 58 वाहनांचा लिलाव। 42 वाहनांची विक्री। आरटीओला 48,50,000चं उत्पन्न। डिजिलॉकरमध्ये आता वीज बिलांचाही समावेश। राज्यातील 3 कोटींपेक्षा अधिक वीज ग्राहकांना लाभ घेता येणार। छत्रपती संभाजीनगरातील 3,60,000 ग्राहकांचा समावेश। चंद्रपुरात हत्तीच्या हल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू। सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर येथील घटना। वाशिममध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून रवींद्र काळेला आर्थिक सहाय्य। युवकांना सुरू केलेल्या राजर्षी फेटा उद्योगामुळे स्थानिकांना रोजगाराचा नवा पर्याय। रत्नागिरी जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करणार। पोलीस अधीक्षक नितीन बगाट यांचं प्रतिपादन। चिपळूणमध्ये नागरिकांसोबत घेतली बैठक। बुलढाण्यामध्ये हरवलेले आणि चोरीला गेलेले 22 मोबाईल नागरिकांना परत केले। शहर पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई। 3,30,000 रुपयांच्या 22 मोबाईलचा शोध। धाराशिवमध्ये आळणी गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांना अध्यापन। 39 दिवस विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा तयारीचे दिले धडे। राज्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिलं जाणार। नवीन अभ्यासक्रमामध्ये गाणी, चित्रकला, खेळ, नृत्य यांचा समावेश। अभ्यासक्रमात शिष्टाचार, नीतिमूल्य आणि नीतिमूल्य शिकवली जाणार। एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल 16 आणि 17 जूनला लागणार। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती। शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीचे पासेस विद्यार्थ्यांना थेट शाळेमध्ये मिळणार। उद्यापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम। मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्थानिक एसटी प्रशासनाला सूचना। भिवंडीमध्ये निजामपूर शहर पालिका क्षेत्रामध्ये उद्या 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद। दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 9 वाजेपासून ते मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणी बंद। वंदे भारत रेल्वे आता नांदेडपर्यंत प्रवास करणार। सीएसएमटी ते जालना वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर 14 लेनचा उड्डाणपूल तयार होणार। कराड शहराजवळ कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचं काम सुरू। चंद्रपूरच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 213 नामांकन दाखल। निवडणुकीमध्ये अ गटामध्ये 4 उमेदवारांच्या विरोधात उमेदवार नसल्यानं बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा। परभणीमध्ये पूर्णा शहरात उड्डाणपुलाच्या कामासाठी उपलब्ध केलेल्या पर्यायी मार्गाची दुरावस्था। मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ। मार्ग तात्काळ दुरुस्त करण्याची प्रवाशांची मागणी। परभणीमध्ये कोक गावात शाळा आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता मोहीम। मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग। कराड तालुक्यामध्ये कळंत्रेवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर। बिबट्याच्या घराबाहेरील श्वानावर हल्ला तर हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। नागरिकांना सतर्क राहण्याचं ग्रामपंचायतीचं आवाहन। बुलढाण्यामध्ये गोरक्षकांकडनं 18 म्हशींना जीवनदान। म्हशींची अवैध वाहतूक करणारं वाहन पकडलं। 3 जणांना पोलिसांनी केली अटक। लातूर जिल्ह्यामध्ये घोड्यांना ग्लॅडर्स रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे एका घोड्याला दयामरण तर 21 घोड्यांची नमुने तपासणीसाठी पुणे आणि हरियाणासाठी पाठवले। अलिबागच्या चौल परिसरामध्ये अवैध वृक्षतोड। वन विभागाच्या धाडीमध्ये 1,30,000चा माल जप्त। चौघांवर गुन्हा दाखल। 500 रुपयांच्या वैयक्तिक बॉन्डवर सुटका। मुसळधार पावसानं कोकणातील सर्वच धबधबे फेसाळले। रत्नागिरीमधील स्थबतकडा धबधबा ओसांडून वाहू लागला। गोंदियामध्ये शासकीय आश्रमशाळेतील नर्स भरतीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप। पैसे घेऊन नियुक्ती केल्याचा उमेदवारांचा आरोप। पैसे न दिल्यामुळे यादीतून नाव कापल्याची उमेदवारांची मागणी। परभणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला। कारवाईत पोलिसांनी 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली। जमीन खचल्यानं भगदाड पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये प्लॉट नंबर K6 कारखान्याला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। कोणतीही जीवितहानी नाही।
फडणवीस सर्वांना खेळू पाहतात असं राऊतांनी म्हटलं. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर राऊतांचं वक्तव्य. ठाकरे ब्रँड कोणीच मिटवू शकत नाही. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड अपराजित. राऊतांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली उद्या तातडीची बैठक. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा आज मुंबईत मेळावा. मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केलं. तर हायकोर्टानं पीओपीच्या मूर्तींवरील निर्बंध हटवल्यानंतर मेळावा. तुम्ही माझे शिवसैनिक आहात की घोसाळकरांचे उद्धव ठाकरेंचा दहिसरच्या शिवसैनिकांना सवाल. दहिसर वॉर्डमधील शाखा प्रमुख गटप्रमुखांना बैठकीसाठी बोलावलं. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाची केली पाहणी. नाट्यगृहाचं काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना. जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण. सुमारे 1,82,00,00,000 रुपयांच्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचं लोकार्पण. यवतमाळमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या पालकमंत्री संजय राठोड यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. योजनेच्या अंतर्गत 588 कामं मंजूर, 85 कामं पूर्ण, तर 39 कामं प्रगतीपथावर. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात यवतमाळमध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीनं निषेध. कायदा मागे घेत नाही तोपर्यंत निषेध सुरूच ठेवण्याचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये ओरोस येथे कौशल्य विकास केंद्राची स्थापना. पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची संकल्पना. केंद्रात युवा वर्गाला बांधकाम, फर्निचर, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन आदींचं 6 महिन्यामध्ये मोफत प्रशिक्षण. परभणीमध्ये पालिका निवडणुका. AIMIM पक्ष सर्व ताकदीनं लढणार. पक्षाचे परभणी जिल्हा समन्वयक मोहम्मद गौस झैन यांचं वक्तव्य. भंडारामध्ये साकोली तालुक्यात शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार परिणय फुकेंच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये संघर्ष. जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून वाद. पालकमंत्र्यांची पत्र माध्यमातून आल्यानं भाजप नेते नाराज. फादर्स डेच्या निमित्तानं पूर्वेश सरनाईकांचं गाणं. माझे दोस्त, माझे दैवत, माझे पप्पा. प्रताप सरनाईकांना फादर्स डेची अनोखी भेट. मंत्री पंकजा मुंडे अमरावतीच्या दौऱ्यावर. अमरावतीमध्ये घेतलं अंबाबाई आणि एकविरा देवीचं दर्शन. चंद्रपूरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. बैठकीला आमदार भास्कर जाधव यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित. पुण्यात हेरिटेजग्रस्त समितीच्या शनिवारवाडा परिसरामध्ये घंटानाद आंदोलन. स्थानिक रहिवाशांकडून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. ऐतिहासिक वास्तूच्या परिसरामध्ये राहतो आमचा गुन्हा आहे का? स्थानिकांचा प्रशासनाला सवाल. संतोष देशमुख यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री करणार. मुलगा विराजचा SK इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये प्रवेश. 8वी ते 12वी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री करणार. राजसाहेब हे वादळी व्यक्तिमत्व. जसा वादळाचा थांगपत्ता लागत नाही तसंच राजसाहेबांचं सुद्धा आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडनं राज ठाकरेंचं कौतुक. नाशिकमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात. अतिक्रमण मोहिमेच्या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त. द्वारका सर्कल परिसरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. महावितरणाच्या विरोधात कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्याला मारहाण. मीटर लावण्यास रहिवाशांसह पदाधिकाऱ्यांचा विरोध. दिव्यांगांच्या मागणीसाठी प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या कोयना बॅकवॉटरमध्ये त्यांचा जलसमाधीचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट होईपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याची घेतली भूमिका. मालेगावच्या बारामंगला भागात रस्त्याच्या कामाला दिरंगाई. पावसामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य. संतप्त स्थानिकांचं चिखलात ठिय्या आंदोलन. बुलढाणामध्ये वेणी गावात स्मशानभूमीतील अतिक्रमण हटवण्यासाठी 23 महिलांचं अन्नत्याग. आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. गडचिरोलीमधील प्रस्तावित झेंडेपार लोहखान प्रकल्पाचा सरपंच संघटनेचा विरोध. तर झेंडेपार खाण बंद न केल्यास सामूहिकरित्या राजीनामा देऊन आंदोलनाचा इशारा. स्थानिकांना विश्वासात न घेतल्याचा देखील आरोप. वर्ध्यामध्ये देवळी ते दिघी रस्त्याची दुरावस्था. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खड्ड्यात बसून युवा मोर्चाचं चक्काजाम आंदोलन. 3 वर्षांपासून खड्ड्यांमुळे बस फेरी बंद. बच्चू कडू यांच्या आंदोलनाची धग अजूनही कायम. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्णबधिर आणि मूकबधिरांचं आंदोलन. थाळी वाजवत प्रशासनाचा केला अनोखा निषेध. कराडमध्ये शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचं तहसीलदारांना निवेदन. कर्जमाफी जाहीर झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा.
आंबेगाव तालुक्यातील डोंगर टेकड्यांवर मोरांचा वावर, पिसारा फुलून नाचणारे मोर ठरतायत निसर्गप्रेमींचं आकर्षण. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी परिसरामध्ये मादी बिबट्या आणि त्याच्या बछड्याचा वावर, दोघांना एकाच पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश. संगमनेरमध्ये खासगी बस आणि ट्रकचा अपघात, कोल्हार घोटी महामार्गावर अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू, 6 ते 7 जखमी. राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार, कोकणामध्ये अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.